पाठवायचे आहेत. यानंतर सुद्धा 2 सामने असतील सेकंड राऊंडचे आणि त्यानंतर आपल्याला सामने पाहायला भेटतील ते म्हणजेच चला थोडीशी घाई करायची. चला लवकर फलंदाजीसाठी जायचं आहे. 2 पंच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चिपाटपाड्याचा संघनायक यायचं आहे नाणेफेकीसाठी. तसंच वारंगडे या संघाचा संघनायक यायचा आहे नाणेफेकीसाठी. चावी मैदानाच्या दिशेला आपल्याला पाहायला भेटेल सलामीची जोडी गुंजली या संघाकडून. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला आर्यन पाहायला भेटतोय. स्ट्राईक एंडला आपल्याला राहुल पाहायला भेटेल. स्ट्राईक एंडला दिलेश पाहायला भेटतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन पाहायला भेटतोय. चला थोडीशी घाई करायची. फलंदाज जास्त बिल दौडवू नका. आजचा दिवस पहिला दिवस आहे स्पर्धेचा. उद्यापासून एक गाव एक संघातील आपल्याला खेळाडू पाहायला भेटतील. उद्याच्या दिवसात आपल्याला एक गाव एक संघाचे खेळाडू पाहायला भेटतील. आर्यनच्या पहिल्या बॉलसाठी मात्र समोर आहे ते म्हणजेच राहुल जर फलंदाज. यावेळेस मात्र वाईट चेंडूची सांगता करत असताना पहिला चेंडू मात्र खराब पाहायला भेटतोय. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय राहुल, एक उंच खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. उंच खातीचा खेळाडू आज राहुल आपल्याला पाहायला भेटतो. तेवढाच चांगला मात्र राहुल आपल्याला पाहायला भेटतोय. आर्यन सुद्धा चांगला आहे. तेवढीच चांगली मात्र फलंदाजी करावी लागेल. राहुलने मागच्या सामन्यामध्ये काय दर्शने बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र बिस्टामिंग करतोय. कॅच जजमेंट होईल का? आणि इथे पहा एक मोठे फलंदाजाला जीवनदान. खरोखरच रक्तदान केलं तर कोण बिमाराला मात्र जीवनदान मिळतं आणि तुम्ही कॅच ड्रॉप केला तर फलंदाजाला जीवनदान मिळतो. तेच इथे मात्र करून दाखवलं. राहुल सारख्या फलंदाजाला सस्त्यात आउट करण्याचा एक चान्स होता परंतु इथे जीवनदान मिळलं आहे राहुल सारख्या फलंदाजाला. आणि किती घातक बनू शकतो येणाऱ्या मागच्याच आपल्याला पाहायला भेटेल मागच्या चेंडूवरती. तर नक्कीच नो डाऊट असेल याची थोडी दाखीत घ्यायची आहे फलंदाज राहुल. धावसंख्या झाली ते फक्त धावसंख्या 2 ही वाटते आपल्याला. मोठा फटका इथे मात्र पुन्हा एकदा चान्स बनेल का? 1 2 3 फिल्डरच्या मध्ये चेंडू मात्र टप्पा खातोय. पुन्हा एकदा मात्र कुठे ना कुठे जीवनदान मिळताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि याच गडबडीमध्ये पाहायला गेले तर 3 खेळाडूच्या चेंडू खाली आले होते परंतु 3 खालीच्या त्या चेंडू निघते जाते. नाही 5:30 इथे मात्र नक्की चेंडू गॅपमध्ये जातोय. नशिबाचा चौकार मिळेल का? आणि चेंडू निघून जातोय. जमिनीला गुदगुले करायचा चौकार येतोय हा नशिबाचा. कारण नसीब पहा गुजली टीमच्या पाठीमागे आहे. पहिल्या चेंडूवरती राहुल आउट होत होता परंतु त्यांना जीवनदान मिळले. त्यानंतर आपल्याला पाहायला गेलं तर धीरज सारखा फलंदाज आउट होत होता त्यांना जीवनदान मिळलं आणि त्यानंतर हा चौकार पाहायला भेटतोय. नशिबाची साथ म्हणजेच गुंजली टीम कडून आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झाली ती 8 या आकड्यावरती.
3 चेंडू फेकून झालेत. खूप चांगली असे मात्र फलंदाजी पाहायला भेटते. नसीब आज पूर्णपणे गुंजिले या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजाला जीवनदान मिळलं. त्यानंतर पाहायला गेलं तर एकच हृदय चौकार लागवला गेला. नशिबाचा चौकार कट केला. इथे मात्र पुन्हा एकदा गलती करतोय. चेंडू निघून जातोय. दबाव 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 आणि पूर्णपणे हा दबाव आपल्याला पाहायला भेटतोय. कट केलाय चेंडूला परंतु पॉइंटला पाठवलंय. चेंडू 4 धावे करीता धावसंख्या झाली ती 12. या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते 4 रनाची गरज असेल. तो चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. पाच चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र जोरदार फटकाबाजी मात्र इथे पाहायला भेटते. चेंडू मात्र लेग साईडला जाते. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण करत असताना आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसरीचे कोचिस असल्याने तिसरी धाव सुद्धा पूर्ण करत असताना या 2 धावे मात्र इथे पूर्ण करतात. 3 धावे पूर्ण केलेत. शेवटचा 1 रन बनवायचे लागेल विनिंगसाठी. चला फिल्डिंग सजवा. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई करायची आहे. अक्षय आपल्याला पाहायला भेटतोय. आणि इथे मात्र फिल्डिंग झालेलं आहे. आपल्याला पाहायला भेटे गुंजले या संघ. चला फिल्डिंग सजवा वालवे संघ. चला फिल्डिंग सजवायच्या मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई करा वालवे संघ. चला थोडीशी घाई करायची आहे. नवापाडाचा संघ नाही घ्यायचा आहे. तसेच ब्रेव 11 संघाचा संघ नाही घ्यायचा आहे. याच्यामध्ये लॉस होणार आहे आणि विजय टीम याच्यामध्ये लॉस होणार आहे. त्यासाठी आहे तसंच महागाव संघाचा असेल 12वा खेळाडू त्यांनी सुद्धा यायचा आहे. तसंच वालवे संघाचा 12वा खेळाडू त्यांनी सुद्धा यायचा आहे. कारण लॉस टाकण्यात येईल त्याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला कौशिक दुसऱ्या साईडला पंकज आपल्याला पाहायला भेटेल. 2 ओव्हरचा सामना असेल. सेकंड राऊंडचा हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल वरती मात्र सुरेख अटॅम्प केला होता. प्रयत्न चांगले होते परंतु चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा बाहेरसाठी. हा येतोय कौशिकच्या बॅट मध्ये. हा षटकार अप्रतिम दर्जाचा खेळ जबरदस्त असा आपल्याला पाहायला भेटतो. खूप चांगला पहिला चेंडू मात्र पिकून दिलाय.
फिल्डरच्या हातामध्ये सरळ जाईल टिपण्याची सुवर्ण संधी होती. कौशिक सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या साईडला मात्र गेला असता, परंतु इथे मात्र षटकार पाहायला भेटतोय. कौशिक ऑन फायर पहिल्या चेंडूवरती योगेश सारख्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केला जातोय. याही वेळेस मात्र घुटना टेकलाय. 38 सर्कलचे बाहेर फिल्डिंग करेल फिल्डर तिथपर्यंत एक धाव दुहेरी धावीचे प्रयत्न होईल का? इथे मात्र पंकज प्रयत्न करत असताना मना केला इथून धाव, कारण 2 चेंडू फेकून झाले 7 धावा स्कोअर कार्ड वरती आणि 2 चेंडू मागील 7 धावा या कडूच्या महागावी या संघाकडून आपल्याला पाहायला भेटेल. महत्वाच्या धावा असतील, कारण यावेळेस पुन्हा एकदा पंकजच्या बॅटमधून येतोय हा वन्स बाउन्स चौकार पाहायला भेटतोय. एक विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी जी पाहायला भेटते 30 करोडचा प्रेक्षक वर्गामध्ये शेवटच्या मॅचमध्ये आनंद लैलूट करण्याचा प्रयत्न ही मुक्त करणारा हा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटते. खरोखरच खूप चांगली अशी फलंदाजी ही सुद्धा आपल्याला पाहायला भेटते आणि चौकारासाठी चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क जातोय. धावसंख्या झालेली 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा मात्र गॅपमध्ये चेंडू जाईल का? वन्स बाउन्स आणि इथे चुकी करतो, चेंडू निघून जातो सरळ 2 फिल्डरच्या मधून 4 धावी करीता बॅक टू बॅक पंकजच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला भेटतात. अप्रतिम दर्जाची मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल, परंतु तेवढीच चांगली मात्र फलंदाजी ही सुद्धा पाहायला भेटते. कमालीची फलंदाजी, विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी, इन ऍक्शन मध्ये आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. अगदी लयमध्ये फलंदाजी करत असताना आणि हेच काम करायचे आहे पंकज सारख्या मोठ्या बॅटरला आणि तेच काम करून दाखवत असताना बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला भेटते. धावसंख्या झाली या चौकाराच्या मदतीने 15 या आकड्यावरती. खूपच चांगली अशी फलंदाजी काय कमाल करून दाखवतोय. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीच्या चेंडू मात्र फिंगर थोडीशी फिरवली होती चेंडूवरती आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू निर्धाव होते. धावसंख्या झालेली होती फक्त 15 या आकड्यावरती. या वेळेस मात्र गॅपमध्ये चेंडू जातोय. वन्स बाउन्स फिल्डर पर्यंत पोहोचेल का? तिथपर्यंत एक धाव दुहेरी धावीचा प्रयत्न असेल. आउटफील्ड थोडीशी धीमी वाचायला पाहिजे आणि तिथून आपल्याला पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 या आकड्यावरती. उद्या ना हो उद्या होतील, उद्या 16 झालं ना तरी चालेल ना. आता एक मॅच होईल थोडीच ना, एकच मॅच ना बस, थोडी बस झाली. फार घाई केली तरी पण फार काही केलं. आता नाही होणार, मॅच नाही होणार. आता एक मॅच होईल, एक मॅच होईल, एक होईल बस. मग आता काय मजा नाही येणार. अजय काय गोलंदाजी मार्कवरती अजय आपल्याला पाहायला भेटेल. त्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी करून दाखवली होती. पाहायला भेटते प्रथम दर्जाचा मात्र चेंडू पाहायला भेटते. तेवढे चांगली मात्र फिल्डिंग अजयच्या स्वरूपात काय गोलंदाजी करून दाखवते. पंकज इथे मात्र आउट होईल का? आणि पंकज इथे आउट होताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झालेली फक्त 18 या आकड्यावरती पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती मात्र पंकज रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटते. नवीन फलंदाज शुभम आपल्याला पाहायला भेटते. शुभम हा चांगला फलंदाज आहे आणि चांगली फलंदाजी करावी लागेल त्याला या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये थोडासा कुठे ना कुठे फॉर्म घसरत होता, परंतु यावेळेस त्यांना फॉर्म साधावा लागेल आणि फॉर्म साधून त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. अशीच फलंदाजी करावी लागेल. यावेळेस वाईट चेंडूची सांगता करताना आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम दर्जाचा मात्र खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. मॅच आहे तिथं येतं 6:30 वाजेपर्यंत. नाही का पाहिजे नांग ना लागे चालू आहे ना, नांगलीस का नाही नांग का ना भाजी भाजी इकडे काय भेटेल. हा उकडून ठेव.
धावसंख्या झाली ती 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटले. यावेळेस मात्र क्लास दाखवलाय शुभमच्या बॅटमधून हा येतोय. चौकार पाहायला भेटतोय. टायमिंगच्या जोरावरती मात्र हा आपल्याला चौकार पाहायला भेटतोय. अप्रतिम मात्र बॅट फिरवली आणि चेंडूला पाठवून दिले. जो पेस होता अजयच्या गतीचा त्याचा वापर केला आणि त्याला पाठवून दिले 4 धावे करिता. धावसंख्या झालेली ती 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. 3 चेंडू फेकून दिलेत. अप्रतिम फलंदाजी शुभमच्या पाठमधून आपल्याला पाहायला भेटतोय. याही वेळेस मात्र मिस टायमिंग करतोय. चेंडू मात्र नक्कीच वरती स्टंपवरून जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. करा बाबा फलंदाजी शॉर्ट सिलेक्शन शुभमकडून पाहायला भेटते. एक चौकार जरूर ठोकला होता. त्यानंतर पाहिलं गेलं तर मोठा पटका खेळायचा होता, परंतु मिस टायमिंग करतोय आणि कुठे ना कुठे थोडासा दबावाखाली खेळतोय शुभम शर्मा फलंदाज. यावेळेस मात्र उडवला जातोय. फिल्डर येतोय. वन्स बॉल चेंडू निघून जाईल. सीमा रेषा बाहेर येतोय. हा खणखणीत दर्जेदार असा शुभमच्या बॅटमधून दुसरा चौकार. धावसंख्या या 4 ने वाढते 28 या आकड्यावरती. खूप चांगली अशी गुणलेखिका आपल्याला पाहायला भेटते. खतरनाक अशी फलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. थोडं चांगलं मात्र प्रवेशात पाहायला भेटते म्हणजेच ओम साई स्पोर्ट लाईव्ह टेलिग्रास होताना मॅचेस आपल्याला पाहायला भेटतात. यावेळेस खराब चेंडू अजयवरती थोडासा दबाव आहे. तो दबाव मेंटेन करण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं आणि त्याचाच नादामधील हा वाईट खराब चेंडू पुन्हा फेकावा लागेल या चेंडूला. ब्लॉक हॉल में चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. पंच मात्र आणि आऊट इथे पाहायला भेटते. चला फिल्डिंग सजवायची मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 29-30 साठी विन असेल. प्रत्येक षटकामागे 15 धावा खर्च करावा. 15 धावा ह्या बनवाव्या लागतील. चल थोडीशी घाई करा. चला फलंदाजीसाठी जायचं आहे. चला बॅटिंग टीमचे फलंदाज पाठवायचे 2. चला फलंदाजीसाठी जायचं आहे. वालवी संघाकडून 2 फलंदाज जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. योगेश आणि नितेश आपल्याला पाहायला भेटतात. अप्रतिम फलंदाज खरोखरच ज्या पद्धतीने फलंदाजी करतात. बारा चेंडू मागे 30 धावा बनवाव्या लागतील. खूप चांगली अशी फलंदाजी करावी लागेल. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करके दिखानी पड़ेगी. जिस तरह से नीतीश ने बल्लेबाजी की थी नॉन स्ट्राइक गेंद पर योगेश अभी नजर रहेंगे. पहली गेंद यहाँ पे डॉट देखने को मिलती हुई. अब यहाँ से गेंद को देख पाना भी मुश्किल हो रहा है क्योंकि अब मैच कहीं ना कहीं थोड़ा सा अंधेरे में चला जा रहा है. इसी वजह से कुठे ना कुठे अंधेर हा आपल्याला पाहायला भेटतो मैदानावरती. यावेळेस मिस टायमिंग सुरेख झेल टिपला जाईल. फलंदाजाचा खेळ खल्लास केला जाईल. बॅक टू द डागावरच्या दिशेला फलंदाजाला परतावा लागेल. नवीन बॅटर आकाश आपल्याला पाहायला भेटेल.
चला थोडीशी घाई करा फलंदाज आकाश. यानंतर सुद्धा एक सामना खेळवायचा आहे. तेव्हा पुन्हा एकदा मात्र नक्कीच चांगला चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला भेटते. 3 चेंडू फेकून झालेत. कौशिकला बायते इथून जर चांगली सुरुवात केली तर मागच्या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असेल आणि ती संधी मात्र निर्माण करण्याचं काम हे कौशिक सारख्या गोलंदाजाला करावे लागेल. पुन्हा एकदा मात्र पाहायला गेलं तर लेग स्टंपचा बाहेरचा चेंडू पंच मात्र दंडित करत असताना जेव्हा तुम्ही एक चेंडू चांगला फेकला ना तेव्हा दुसरा चेंडू अति चांगला फेकण्याचा मादाबद्दल आपल्याला पाहायला भेटते. थोडीशी बातचीत तिथे आपल्याला पाहायला भेटते. वाईट चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला भेटते. चला कौशिक थोडीशी घाई करायची आहे. मोठा फटका यावेळेस मात्र चेंडूला फेकून देतोय. आकाशच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. खराब चेंडू भेटला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर हा सिक्सर धावसंख्या होती ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. पण सरासरी चांगली आहे. चांगलाच बॉल आतमध्ये बोलण्याचं काम गंतर करत असताना आपल्याला पाहायला भेटलं. चेंडूने मात्र हलकासा आतमध्ये टर्न घेतला होता आणि त्याच पद्धतीने जबरदस्त असा हा निर्धाव चेंडू एक धाव इथे मात्र पाहायला भेटते. आठ धाव फलकावरती. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. फाईन लेगला मात्र इथे कट केला चेंडू मात्र निघून जातो. एक धावीसाठी दुसरी धावीचा प्रयत्न आणि चेंडू निघून जाईल का. पंकज येते तिथपर्यंत फील्ड करेल. एक धाव दुसरी धावीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती फक्त 10 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 6 मध्ये 20 ची गरज असेल. 5 षटकार मारावा लागेल. चला फिल्डिंग सजवा मैदानाच्या आतमध्ये. सिंगल धाव इथे अर्जित केली जाते. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव अर्जित केली जाते. आकाश आणि आपल्याला योगेश सारखं फलंदाज पाहायला भेटतंय. योगेशला मोठे फटके मारावे लागतील. वालवी संघाला सामना जिंकायचा आहे तर 5 षटकार हे पोहोचावे लागतील. तेव्हाच मात्र हा सामना हा वालवी संघ जिंकू शकतो. इथून पाहायला गेलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होत आहे. एक धाव पूर्ण करत असताना चला नवीन फलंदाज एक धाव अर्जित केली जाते. शेवटची मॅच आपल्याला आता पाहायला भेटेल. यानंतर खूप चांगला असा फटका पाहायला भेटते. धावसंख्या फक्त ही एकने सरसावेल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पुरी करत असताना धावसंख्या झालेली आहे ती फक्त 14 या आकड्यावरती. रनिंग बिटवीन द विकेट जिसे कहा जाता है बिल्कुल वो तेज तर्रार देखने को मिलती है. आखिरी मुकाबला इसके बाद और एक खेला जाएगा. उसके बाद अगर देखा जाए तो बहुत ही शानदार तरीके से मैचेस चलता हुआ कट होते हुए स्लिप में बहुत ही बेहतरीन फील्डिंग देखने को मिलती हुई. टप्पा खाया था स्लिप के फील्डर से दूर लेकिन आसान नहीं होता है फील्डिंग कर पाते. लेकिन वो करके दिखाया इस बार इस फील्डर ने. वो जान फूंक दी थी पूरी तरह से. 4 गेंदें हो चुकी है. बहुत ही अच्छा यहाँ पे रन रेट के साथ बल्लेबाजी अब तक नहीं देखने को मिलती हुई. दूर से खेलने की कोशिश करते हुए जब तक उस गेंद को फील्ड करते एक सिंगल रन आखिरी के रन जरूर यहाँ पर. और आखिरकार गेंद 2 रन देखने को मिलते हुए. बातचीत कर रहे हैं वहां पे अंपायर. 2 ही रन मिलेगी यहाँ पे. आखिरी गेंद हो सकती है.